नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर कृषी विभाग पदभरती 2026 याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे। कोणता अपडेट असणार तर कृषी मित्र पदभरती 2026 मग याच्याविषयीची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की कृषी मित्र या पदाची नेमणूक कशी केली जाते, पात्रता काय असणार आहे, त्याचं वेतन किंवा भत्ता किंवा मानधन कसं असणार आहे, त्याचबरोबर त्याची परीक्षा पॅटर्न कशी असणार आहे इत्यादींबाबतची संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर बघा काय सांगितलं जातं तर आरोग्य विभाग पदभरती 2026 मधील कृषी मित्र पदभरती तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात आलेली जी काही खास ऑफर असणार आहे ही अजूनही या ठिकाणी व्हॅलिड असणार आहे, ज्यामध्ये पशुसंवर्धन असेल, अंगणवाडी सुपरवायझर असेल, एएनएम जीएनएम असेल, आरोग्य सेवक आरोग्य सेविका असेल, त्याच्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ एलएसओ फार्मासिस्ट तसेच या ठिकाणी टीईटी टेट तलाठी पदभरती असेल, एलएसओ सीडीपीओ एसआय एमपीडब्ल्यू असेल, एएनएम जीएनएम एफडीए आणि त्याचबरोबर महिला व बाल विकास अधिकारी यांच्यासारख्या पदांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला असणार आहे। यापैकी कोणतीही बॅच तुम्ही फक्त आणि फक्त 999 रुपयांमध्ये परचेस करू शकताय आणि याची व्हॅलिडिटी संपूर्ण वर्षभर असणार आहे। या ठिकाणी आपण लाईव्ह आणि त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स अवेलेबल करून देतो, जे की तुम्ही डाउनलोड करू शकताय आणि मल्टिपल टाइम पाहू शकताय। जुने झालेले क्वेश्चन्स पेपर्स हे ऍज इट इज या ठिकाणी सोडवून घेतले जातात, तसंच त्यांचं संश्लेषणात्मक पद्धतीने किंवा त्याच्या स्पष्टीकरणासह आपण त्याचा आन्सर देतो आणि तुमचे जे काय असणार डाउट्स असणार प्रॉब्लेम्स असणार हे या ठिकाणी आपण सॉर्ट आउट करून घेतो। तसेच ऍप्लिकेशन मधील ई बुक्स याच्याद्वारे तुमच्यापर्यंत नोट्स सर्क्युलेट केले जातात, ज्या वाचून तुम्ही स्वतःच्या शॉर्ट नोट्स वगैरे मेकिंग करू शकताय। तसेच महामॅरेथॉन किंवा मॅरेथॉन रविवारचं सुद्धा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। आता यामध्ये भरपूर जणांची काही तलाठी स्पेशल बॅच लावलेली असणार आहे, यांच्यासाठी आपण 2015-16 पासूनचे 2025 पर्यंत झालेली कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी यांचे सुद्धा क्वेश्चन्स पेपर्स काय करून घेत आहोत तर सोडवून घेत आहोत। जर का तुम्हाला तुमचं यश खेचून आणायचं असेल तर आजच आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर लाईक शेअर सबस्क्राईब करायचे आणि जी काही तुमची बॅच असणार आहे ही परचेस करायची आहे फक्त आणि फक्त 999 रुपयांमध्ये। तत्पूर्वी चला आणखीन काय सांगितलं जातं याच्यामध्ये तर कृषी मित्र पदभरती 2026 बाबत सध्या मोठी चर्चा असणार आहे। यामध्ये कृषी विभागाअंतर्गत 11,587 बघा लक्षात ठेवायचा आकडा 11,587 शेतकरी मित्र म्हणजेच कृषी मित्र पदे भरण्याचा प्रस्ताव या ठिकाणी आलेला आहे। यासाठी अंदाजे 18,000 मानधन मिळण्याची काय असणार तर शक्यता असणार। किती हजार लक्षात ठेवायचं आहे 18,000 मानधन मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र राज्यभरात काही ठिकाणी बोगस कृषी मित्र भरतीचे प्रकार सुद्धा समोर आलेले आहेत, त्यामुळं सर्वांनी या ठिकाणी सावधान राहायचं असणार आहे। कृषी आयुक्तालयाने यावरती कडक पावले उचलून सविस्तर अहवाल मागवलेला आहे। सविस्तर माहिती बघा काय सांगितलं जाते तर पदसंख्या एकूण 11,587 पदभरती केली जाऊ शकते। पदाचे नाव कृषी मित्र किंवा शेतकरी मित्र असणार आहे। संभाव्य मानधन यामध्ये दरमहा 1,500 रुपयांपर्यंत काय असणार तर मानधन असणार आहे। महिला आरक्षण महिलांसाठी 30% जागांवरती प्राधान्य किंवा आरक्षण देण्यात आले। शैक्षणिक पात्रता साधारणपणे 12वी उत्तीर्ण किंवा कृषी क्षेत्राशी संबंधित पदवी किंवा डिप्लोमा अधिकृत शासन निर्णयाच्या प्रतीक्षेनुसार देण्यात आलेले असणार आहे। तर या पदभरतीचा फायदा काय होऊ शकतो बघा तर तुम्ही समजा जर का काय बनला असाल तर कृषी मित्र बनला असाल, कृषी मित्र म्हणून तुम्ही काम केलं तर तुम्हाला मासिक 1,500 रुपयांपर्यंतचा मानधन मिळू शकतं आणि वार्षिक 18,000 रुपयांपर्यंतचा भत्ता तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे किंवा मानधन मिळणार आहे। तर हा खरा या ठिकाणी फायदा नसून तुमची कृषी मित्रावरनं डायरेक्ट बढती केली जाऊ शकते। ते कोणत्या पदावरती कृषी सेवक बघा कृषी मित्रावरनं तुम्ही डायरेक्ट काय बनू शकताय कृषी सेवक आणि हे कशा मार्फत होऊ शकतं बढती या पदामार्फत होऊ शकतं। तुम्हाला कृषी मित्र म्हणून भरपूर वर्ष कामाचा अनुभव असेल तर तुम्ही डायरेक्ट कृषी सेवक म्हणून काय करू शकताय तर तुमची बढती केली जाऊ शकते आणि हेच महत्व असणार आहे। कृषी मित्र किंवा कृषी मित्र किंवा शेतकरी मित्र 11,587 पदांच्या साठीची निवड पद्धती कशी असणार बघा तर अधिकृत मार्गदर्शक सूचनांनुसार यामध्ये पदासाठीची परीक्षा असणार नाही। लक्षात ठेवायचं कोणत्याही प्रकारची या ठिकाणी कृषी मित्र किंवा शेतकरी मित्र याच्यासाठी परीक्षा घेतली जाणार नाही। निवड पद्धत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
कार्यालयामार्फत प्राप्त अर्जांची छाननी करून शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे म्हणजेच मेरिट लिस्टच्या आधारे डायरेक्टर निवड केली जाईल. कागदपत्र पडताळणी निवड झालेल्या बघा कागदपत्र पडताळणीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करून अंतिम नियुक्ती दिली जाईल. त्याच्यानंतर कृषी मित्र किंवा शेतकरी मित्र भरतीसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा घेतली जाणार नाही, म्हणजेच कोणत्याही प्रकारची परीक्षा नाही. पूर्णपणे गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्टवरती आधारित ही काय असणार आहे, पात्रता निकषांवरती यांची नेमणूक केली जाणार आहे. मानधनाचे खरे स्वरूप बघा, महिन्याचा हिशोब सर्वसाधारणतः एकूण रकमेला 12 महिन्यांनी भागल्यास या ठिकाणी 1500 रुपये इतके येणार आहे. म्हणजेच तुम्हाला वार्षिक जवळपास किती असणार आहे मानधन, 18,000 आणि महिन्याला 1500 रुपयांचे असणार आहे. वितरण पद्धत, हे पैसे दर महिन्याला न मिळता 3 महिन्यांनी एकदम अकाउंट वरती 4,500 रुपयांचे टप्पे करून ते थेट खात्यात जमा केले जाणार आहेत. आणि वार्षिक मानधन सरकारकडून प्रतिवर्ष 18,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. ओके, जर का तुम्हाला कृषी मित्र किंवा शेतकरी मित्र म्हणून जर का काम करायचे असेल तर या ठिकाणी दिलेल्या माहितीचा आधारे तुम्ही काय करू शकता, तर या ठिकाणी फॉर्म वगैरे सबमिट करून तुमचे काय करू शकता, तर डॉक्युमेंट्स क्लिअर करून घेऊ शकताय. जर का